ओबीसीतच आहेत आणि आम्ही बी मराठी आमचे देणे घेणे नातलग तिथले आहेत, आम्ही त्यांचे नातेवाईक आहेत आणि आम्ही ओबीसी ते ओबीसी नाहीत. मग यांच्यावर अन्याय काय? म्हणून तो सगळा ओबीसी समाज आमच्या जरांगे पाटलाच्या सभेला आला आणि सगळा ओबीसी समाज आमच्या पाठीमागे आहे. धनगर बांधव सुद्धा आमच्या पाठीमागे आहेत. धनगर बांधवाला आम्ही चौंडीत देऊन पाठिंबा दिला. जरांगे पाटील म्हणले अरे हे आंदोलन संपल्यानंतर धनगर बांधवाला एसटीतून आंदोलन का भेटत नाही? मुस्लिम समाजाला यांना जरांगे पाटील पाठिंबा नाही, शेतकऱ्याचे आंदोलन करणार हा एकटाच जगमजबत जातीचं वातावरण करतो आणि आमच्या तेढ निर्माण करायला धनगर बांधवाला आमच्या विरोधात काढायला धनगर समाजाला काय संबंध होता? त्यांचं तर आम्ही जरी गेलो तर ते 3% त्यांचं 3-3.5% त्यांचं आरक्षण पक्क आहे ना, त्यांना कॅप आहे ना, त्यांचा काही संबंध त्यांना आवडी तू आमच्या वंदना बांधवाला आवडा लागला. अरे गर्दी करता यांना आवडला, त्यांचा काय समज? अरे ते एसटीतून आरक्षण होते. त्याची जर हिंमत असली ना छगन भुजबळची तर मग त्याला घोषणा करावं की यांना एसटीतून आरक्षण द्या. आमचा पाठिंबा माझा ते धनगर समाजला यांना एसटीतून आरक्षण द्या. ते देतो सोडून आणि ओबीसी फिरायला लागला. सगळे त्यांचे हे बरबाटलेले नेते पटळकर हे सगळे भाजपच्या दावणीला बांधले ते नेते घेऊन फिरायला लागला. अरे ओरिजिनल नेते जे धनगर समाज ते तुमच्या सोबत नाहीत. आम्ही चौंडीला नेते पाहिले, ते नेते वेगळे येतं, ते नेते काही समाजाकरता जपणारे नेते ते सगळे म्हणून जरांगे पाठीमागे आणि ते पुढे भविष्यात म्हणले तुम्ही पुढे व्हा, आम्ही धनगर समाज तुमच्या पाठीमागे राहून तुम्ही आमच्या आंदोलनाची पुकार पडा, आमचा समाज आणि आम्ही नेते जे तुमच्या पाठीमागे. हा धनगर समाज आमचा आहे. आमचे देणे घेणे चालते. आम्ही एका कपशींच्या आबेत लग्न कार्यात एका मला मदत करतो. गाव पातळी एवढे आमचे बैल दी मोटर दी काही दी एकमेका शेतीचे उद्योग आम्ही जो एक समेरामेन करतो आणि हा तेढ निर्माण करायला. पण तुम्हाला सांगतो हा जे ओबीसी समाज गाव पातळीचा हा त्यांच्या बळी पडला नाही. आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहतो. अरे बळी पडला असता तर तुम्हाला सांग आमचा मराठा समाजाने या छगन भुजबळचं कधी स्वागत केलं का? अरे आमच्या समाजाचं धनगर समाजाने स्वागत केलं, आमच्या समाजाचं एसटी समाजाने स्वागत केलं, आमच्या समाजाने आज मुस्लिम समाजाने इथं मोठं त्यांनी अन्नदान केलं आमच्या समाजाकरता. हा समाज काय? कारण त्यांना कळत आहे की पाटलाची मागणी खरी आहे, करेक्ट आहे, सत्य आहे, सत्यवादी नेता आहे. प्रत्येकाला आता पाटलाबद्दल आशा निर्माण झाल्या. प्रत्येकाला असं वाटतं की ओबीसीला आज ते तुम्हाला माहिती आहे हा धनगर समाजाचा आमदार ते शिंदे कोण नाही शिंदे राम शिंदे बोलले होते अरे असे नेते आमच्या समाजात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एसटीचं आरक्षण मिळणार नाही आम्हाला. असेच नेते पाहिजे जरांगे पाटलासारखे एक आवाज उठणार एक संधी. अरे आमचा नेता स्टेजवर गेला ना तर एकही नेता वर येत नाही, एकही माणूस वर येत नाही. कारण आम्ही ज्याला मानतो तो नेता जे सांगत ते कोणी जर कलमा केला तर एका मिनिटात आवाज बंद करायची ताकद आमच्या नेते. अरे तुम्ही ओबीसी तिथं भांडण लागत माईक घ्या काय करता आळावळ करतात 3 तास त्यांचं भाषण चालतं प्रत्येकाचं. लोक सभेतून उठून जातात. लोक काय आंबड सभेत उठून गेले एकामेकाला त्या पोच बाटल्या फेकून मारल्या आणि उठून चालले तर यांचे भाषण चालूच. अरे पाटलाच्या सभेत आमचा असा आहे एक जर कोणी गप म्हणलं तर गप आवाज करीत नाही आणि स्टेजवर कोणी दिसणार नाही. आमचा नेता दिसणार एकटाच नेता दिसणार. तसं आम्ही त्याचं छत्रपती शिवाजी महाराज आमच्या मराठ्यांनी सगळ्यांनी पाहिलं तेच आज आम्ही त्यांच्या रूपात पाहतो. आज आम्हाला छत्रपती आम्ही म्हणतो पुन्हा या शिवराय जन्माला. अरे आला जन्माला शिवराय आणि आम्ही मराठा एकच झालो आणि आता कोणाची ताकद नाही आमच्या. आम्ही जे करू पूर्व दिशा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी समाज